चिक्कीचे ना अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची चिक्की आवडते. कोणाला शेंगदाण्याच्या कुटाची आवडते, तर कोणाला शेंगदाणा सहित चिक्की खायला आवडते. तर आज आपण झटपट अशी चिक्की पाहतोय. तर खूप सोपी पद्धत आहे. पाकसुद्धा कसा बनवायचा याचं मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सुरुवातीला इथे मी 1 बाउल शेंगदाणे भाजून घेतलेत. त्याचं वरचं टरफल साल आहे ती काढायची आणि याचा असा बारीक म्हणजे अगदी बारीक नाही करायचा, ओबडधोबड असा कूट करायचा आहे. तर शेंगदाण्याचं कूट अशा प्रकारे करायचे. आता हे इथे मी मोजून बघणार आहे. आता याचं प्रमाण निघालेलं आहे 1 पूर्ण बाउल म्हणजे 1 वाटी. शेंगदाणा चिक्की बनवताना प्रमाण अगदी परफेक्ट लागतं, तरच आपली चिक्की व्यवस्थित खुसखुशीत होते. तर इथे 1 वाटी शेंगदाण्याचं कुटाचं प्रमाण झालेलं आहे आणि मोजून पाहिल्यानंतर तुम्हाला दिसत असेल 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. आता यानंतर आपण गूळ घेणार आहोत. गूळसुद्धा आपण सुरीच्या मदतीने कापून घेऊयात. तर इथे कापून घेतल्यानंतर बरोबर 1 वाटी प्रमाणात आपलं गूळ तयार झालेलं आहे. दोन्ही मेजरमेंट अगदी परफेक्ट आहेत. आपण आता कढई घेऊया आणि यावरती 1 चमचा तेल किंवा साजूक तूप टाकायचे. 1 चमचा किंवा अर्धा चमचा टाकायचे, जेणेकरून आपलं हे गुळाचं मिश्रण आहे ते तळायला चिटकणार नाही. आता लगेच आपण गूळ टाकणार आहोत. तर गूळ विरघळायला 1 ते 2 मिनिट लागतात. 2 मिनिटानंतर आपला गूळ छान असा विरघळला जाईल आणि याचा पाकसुद्धा तयार होतो. आता हा विरघळतोय तर आपण एक प्रोसेस करायची. एखादं ताट किंवा इथे माझ्याकडं चॉपिंग बोर्ड आहे, तुम्ही पोलपाटावरती सुद्धा तेल पसरवायचे. कारण सुरुवातीला आपण ही तयारी केली की आपल्याला चिक्की बनवल्यानंतर खूप वेळ लागत नाही आहे. ही पूर्वतयारी झाली की लगेच आपण गुळाकडे वळूया. तर हे बघा, गुळावरती अशा प्रकारे बुडबुडे तयार होतात. आता आपण पाक चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आणि थोडंसं गुळाचं मिश्रण टाकलं की लगेच आपण चेक करायचे. तर हे बघा, गोळी तयार होत नाही आहे. अगदी लवचिक असा पाक आहे. आपल्याला अजून जवळजवळ 5 मिनिटं लागणार आहेत. तर 5 मिनिटं झाले आहेत. आता आपण चेक करूया. तर हे बघा, अशा पद्धतीने आता आपला पाक तयार झाला आहे. तर ओळखायची पद्धत म्हणजे अशी गोळी तयार झाली ना, खाली टाकायचं आणि टाकल्यानंतर याचा आवाज होतो. तर हा आवाज आला की आपला पाक थांबवायचा. म्हणजेच हे मिश्रण आपण लगेच शेंगदाण्याचं कुटाचं यामध्ये ॲड करायचं आहे. तर पटकन आपल्याला ही प्रोसेस करायची, कारण पाक अगदी कडक झाला की आपली चिक्कीसुद्धा कडक होते. त्यामुळे ही काळजी घ्यायची. आता हे बघा, सगळं मिश्रण एकदा मिक्स झाले. आता आपण चॉपिंग बोर्डवरती याला काढून घेणार आहोत. तर अलगद म्हणजे काळजीपूर्वक करा, कारण पाक अगदी गरम, आपलं मिश्रणसुद्धा गरम आहे. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला ही प्रोसेस करायची. लगेच याला लाटण्याने हलक्या हाताने पसरवायचं आहे. तर अलगद असं पसरवायचं. आता फक्त 5 मिनिट म्हणजे गरम आहे तोवरच आपण याचे काप करून घेणार आहोत. तर तुमच्या आवडत्या शेपमध्ये तुम्ही काप करून घ्या. चिक्की प्रत्येकालाच आवडते. आता चालू नवरात्रीमध्ये तर खाण्यासाठी काहीतरी टाईमपास म्हणून लागतंच. आता गोडाचे पदार्थ एखाद्याला खूप आवडत असतील तर त्यांना चिक्की हा खूप छान पर्यायी पदार्थ आहे. मस्त अशी आपली चिक्की तयार होते. तर हे बघा, झटपट अशी आपली चिक्कीसुद्धा कापून झाली. आता आपण ना ही चिक्की कमीत कमी अर्धा ते 1 तासासाठी काढून ठेवणार आहोत. तर जवळजवळ अर्धा ते 1 तास झालेला आहे. आता ही चिक्कीसुद्धा अलगद निघाली आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर तुम्हाला ही चिक्की कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.